मग मायेत राहायचं नाही किंवा माया ठेवायची नाही याचा अर्थ आपण निर्दयी व्हायचंय का? अजिबात नाही। माया सगळ्यांवर करायची आहे, पण ती फक्त प्रेमाच्या स्वरूपातलीच असली पाहिजे। तिचं रूपांतर जेव्हा मायेत होणार आहे तेव्हा मात्र तुमचा जीव तिथे अडकून पडणार आहे आणि मग तुमच्या जीवनामध्ये दुःखाला सुरुवात होणार आहे। या सगळ्यापासून आपल्याला अलिप्त राहायचंय। कुणीही आपल्याला यातून सोडवणार नाही। हे पहा, लोकांना चांगलं म्हणू द्या का वाईट म्हणू द्या, मानी मानी तो देईल काही, न मानी तो नेईल काही। काय सांगतात तुकोबर आहे, जो मानतो खायला आणून देईन का तुमच्या घरी 2 टाइमच, आणि न मानणारा तुमच्या ताटातलं ओढून घेऊन जाईन का? कोणाच्याच हातात नाही तुमचं काय चांगलं करायचं आणि काय वाईट करायचं। त्याच्यामुळं लोक काय म्हणतात किंवा लोकांच्या बाबतीत आपल्या मनामध्ये कसल्याही चांगल्या वाईट प्रकारचे विचार न आणता संतांप्रमाणे राहण्याची बुद्धी जेव्हा निर्माण होईल तेव्हा मात्र दुःख आपल्यापासून लांब जाईल। उलट जास्त जगतात बरं का माणसं। कोण जास्त जगतं? समजा मला एखाद्याच्या बोलण्याचा त्रास झाला तर त्याला आनंद होतो, हा मी बोलल्यावर याला बरोबर लागलं बर का, ती अजून बोलत मला अजून त्रास होतो। पण जेव्हा कोणी आपल्याला बोलतो ना आपण हसतो, निंदक माझा सखा वस्त्र धुतो फुका, माझी निंदा करणारा माझा मित्र आहे, त्याच्यामुळे माझे अवगुण रूपी मळ तो फुकट धुवून देतो। असं जर एखाद्याला आपण म्हणलं तर काय होईल? त्याला किती त्रास होईल, ते पागल होऊन जाईल। अरे याला एवढं मी निंदा करतोय ह्याची, ह्याला काहीच फरक पडत नाही। ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो ती गोष्ट मुद्दाम आपल्याला जास्त त्रास देत असते। हा पहिला नियम लक्षात घ्या। जगद्गुरु तुकोबाराने काय सांगितलं? मरण माझे मरून गेले मज केले अमर, कस कस आला होता गेला पूर, काय झालं? धरीला धीर जीवनी। माझ्याही जीवनामध्ये अनेक संकट आली, अरे मोठमोठी पूर आले, पण मी एकच केलं, धीर धरला। त्याला वाटलं याला काहीच फरक पडायला मी त्रास देऊ, ते निघून जात। जास्त कोण जगत? जो कुणाच्याही निंदेच्या आणि स्तुतीच्या मध्ये पडत नाही। काळाला माहिती याला नेऊन काही उपयोगच नाही, कारण हा काही कोणाच्या त्रासाचा नाही। लय लोकांना त्रास दिला की काळ काय म्हणतो, जाऊ दे याला मलाही त्रास आहे लोकांनाही त्रास याचा, चला ती विचारित बी नाही कधी निघायचं, ते कधी अचानक घेऊन जात असतं। म्हणून आपण या कीर्तनाच्या माध्यमातून जर दुःखापासून मुक्ती लागत असेल तर दुःखाच्या कारणाचा शोध घेतला पाहिजे आणि ते आपण दूर केलं पाहिजे। संतांनी सांगितलेलं कारण एकच आहे, माया।